नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 3 कर्मयोग किंवा भगवत परायण कर्म, आणि आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 30। मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्ताध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः। मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः। मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः। मयि माझ्या ठिकाणी सर्वाणी सर्व प्रकारच्या कर्माणी कर्मे संन्यस्य पूर्णपणे त्याग करून अध्यात्म आत्म्याच्या पूर्ण ज्ञानाने चेतसा भावनेद्वारे निराशी लाभ इच्छारहित निर्ममः स्वामित्वाची भावना न ठेवता भूत्वा याप्रमाणे होऊन युद्धस्व युद्ध कर विगत ज्वरः आळशी न होता। भाषांतर आहे, म्हणून हे अर्जुन माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभ इच्छा न ठेवता स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्य रहित होऊन युद्ध कर। मयि सर्वाणि कर्माणि हे 2 श्लोकामध्ये येतं। भगवान श्रीकृष्ण हे 7व्या अध्यायापर्यंत स्वतःचं महत्व सांगत नाहीत। 7व्या अध्यायानंतर फक्त स्वतःचं महत्व सांगतात, परंतु 1-2 ठिकाणी असं सांगतात, जसं की हा एक श्लोक आहे आजचा त्यातला, जिथे डायरेक्टली भगवंत सांगतायत की माझ्यासाठी काम कर। मयि सर्वाणि कर्माणि, व्हेरी 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 अत्यंत 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 सिंपल एग्जाम्पल, अत्यंत 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 सिंपल मधलं सिंपल उपदेश आहे, कोणाला समजणार नाही असेल। मयि सर्वाणि कर्माणि, सगळे कर्म माझ्यासाठी कर। देयर यू गो, तू झाला भक्त। किती सिंपल आहे। संन्यस्याध्यात्मचेतसा म्हणजे संन्यास घे,
संन्यास घ्यायचा अर्थ असा नाही की घरदार सगळं सोडून दे. ऍक्च्युली जो भगवंतांसाठीच काम करत असतो, दुसरं काही करत नाही, तो संन्यासीच असतो. पुढे भगवंत पण सांगतात, अर्जुन पण सांगतात, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन, म्हणजेच मी कोण आहे हे समजावून घेऊन. याला पण खूप महत्व आहे बरं का. बऱ्याच ठिकाणी काल का परवाच आपण वाचत होतो, तत्वतः भगवंतांना जो जाणतो, म्हणजेच भगवंतांच्या ज्ञानाने परिपूर्ण होऊन, युक्त होऊन, तुझी सर्व कर्मे मला समर्पित करून. आता पुढचं जे सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये ते सांगायची काही गरज नव्हती, तरी पण भगवंत सांगतात, तुझी सगळी कर्म मला समर्पित करायची, म्हणजे माझ्यासाठीच फक्त काम करायचं. म्हणजे काय? लाभ इच्छा न ठेवता, त्या कामातून कुठलाही लाभ न ठेवता, कुठलीही इच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता, म्हणजे मी केलंय किंवा माझं आहे. ऍक्च्युली मम, निर्ममचा अर्थ असतो माझं आहे म्हणणे, आणि निरअहंकारचा अर्थ असतो मी केलंय बंद करणे. हे सगळं बंद केलं पाहिजे. आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे आलस्य रहित होऊन, कर्माचा त्याग कधीच करायचा नाही. मागचे 3 दिवस आपण वाचतोय, त्यामुळे आळसाचा संबंधच नाही. आळस सोडून दे, युद्ध कर. आता युद्ध कर हा पार्ट अर्जुनसाठी आहे, भगवंतांचा आदेश. तसं आपण इथं युद्ध करच्या ऐवजी भगवंतांसाठी काम कर, एवढंच बदल की आपल्याला समजतं. त्याला म्हणतात भक्ती. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे. व्हेरी गो. प्रभुपाद म्हणतात हेच भगवद्गीता आहे. मयी सर्वाणी कर्माणी, दॅट्स इट. जे काही करशील ते सगळं काम माझ्यासाठी कर. हे भगवद्गीतेचं सार आहे. भगवद्गीतेचे प्रयोजन म्हणजे भगवद्गीतेचा मुख्य उद्देश या श्लोकात स्पष्ट करण्यात आलेला आहे. मग आपण कुठून वाचतोय बरं? जे आहे ते काम कर, थोडंसं तुझ्यासाठी कर, थोडंसं कुटुंबासाठी कर, थोडंसं राष्ट्रासाठी कर. काल आपण वाचलं. नो, ऍब्सोल्युटली नॉट. आणि भगवान श्रीकृष्णांना माहिती आहे की हे तुम्हाला समजणार नाही, म्हणून भगवान श्रीकृष्ण पुढे 9व्या अध्यायात अगदी स्पष्ट करून सांगतात की जे काही तू करणार, जे काही तू खाणार, जे काही तू दान करणार, जे काही तू तपस्या करणार, जे काही तू हे करणार, जे काही तू करणार आहेस ते माझ्यासाठी कर. याला हेच भगवद्गीतेचं ज्ञान. आता मग ज्याला भगवद्गीतेवरती विश्वास नाही किंवा भगवान श्रीकृष्णांवर विश्वास नाही, तो विचार करेल की याच्यात माझा काय फायदा आहे. दुर्दैवाने मी असं पाहिलेलं आहे की ज्याला भगवान श्रीकृष्णांवरती पूर्ण विश्वास आहे तो देखील विचार करतो याच्यात माझा काय फायदा आहे. आपण म्हणतो माझे प्रभू आहेत भगवान श्रीकृष्ण, माझे परमपूजनीय भगवान आहेत, कान्हा, कृष्णा, मुकुंद, गोविंदा, वडेवर, नारायण, श्रीकृष्ण आमचे आराध्य दैवत आहेत आपण म्हणतो. पण या शब्दांचा आपण जोक करून टाकलेला आहे, आपल्याला काही माहिती नाही याचा अर्थ. याचा अर्थ आपण संशय पण घेतला नसला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सांगतात हे करायला, आपण केलं पाहिजे. दॅट्स इट, डन. तुमचे भगवान आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे डायरेक्टली. पण नाही, आपण विचार करतो याच्यात माझा काय फायदा आहे. सगळं काम प्रभूजी भगवंतांसाठी करायचं, सगळं काही. थोडं पण माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी, माझ्या कुटुंबासाठी. याच्यात तुमचा फायदा हा आहे की तुम्ही आनंदी व्हाल, पूर्णपणे कम्प्लिटली आनंदी, ज्याच्या तुम्ही शोधात आहात. आता तुम्हाला पटणार नाही तुम्ही कम्प्लिटली आनंद व्हाल, परंतु करून बघितल्याशिवाय तुम्हाला कोण पटवून देणार. करून बघा. 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात प्रत्यक्षावगमम धर्मम, प्रत्यक्ष करून बघा. सुसुखम, वाव, नुसतं सुख नाही, सुसुखम. ऍक्च्युली आपल्यासारख्या लोकांनी जे भगवंतांना भगवान म्हणतात त्यांनी हे विचारलं नसलं पण पाहिजे की मला काय मिळणार आहे त्याच्यात. तरी पण मी सांगतोय तुम्हाला, हीच जीवनाची परमसिद्धी आहे
भगवद्गीतेत बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. हेच जीवनाचं परम लक्ष्य आहे, हेच जीवनामध्ये मिळवायचं आहे आपल्याला. दुसरं काही नाही मिळालं तरी चालेल, कारण इथेच खरा आनंद आहे. आणि पुढे भगवंत काय मिळणार आहे ते पण सांगणार आहेत. जन्म मृत्यूच्या चक्रातून तुमची सुटका होणार आहे हे पण सांगणार आहेत भगवद्गीतेमध्ये. अजून काय पाहिजे? परंतु आपल्याला सवय आहे जन्म मृत्यूच्या चक्रात राहायची. आज सकाळी आम्ही श्लोक वाचत होतो. भगवान कपिल देव आपल्या मातेला सांगत असतात, कुठल्याही योनीमध्ये, कुठल्याही शरीरामध्ये जन्म तुम्ही घेतला तरी त्या जीवाला वाटतं की मी हे शरीर सोडणार नाही, माझं शरीर आहे. आता ऍज अ ह्युमन बिईंग, मनुष्य म्हणून आपल्याला वाटतं की डुकराचं शरीर काय बरोबर नाही, परंतु डुकराला वाटतं हेच माझं जीवन परफेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर का पडायचे आपल्याला माहिती नाही. मग कधी कधी आपण वाचन श्रवण करून लक्षात घेऊ शकतो की का जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचं. आणि कधी कधी भगवंत आपल्याला दंड देऊन, दुःख देऊन पण पटवून देतात का इथून बाहेर पडायचंय. कारण इथे दुःखच दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख आहे ते म्हणजे शरीर बदलायचं आहे. सगळेजण मान्य करतात, तो फायदा आहे. मयी सर्वाणि कर्माणि, सगळी कामं जर तुम्ही भगवंतांसाठी करायला लागला तर हा फायदा आहे तुमचा. फायद्यासाठी करायचं नाही आपल्याला, तरी पण ते भगवद्गीतेतला नवीन असतात ते एखाद्या वेळेस विचारू शकतात की सगळं भगवंतांसाठी करायचं. यस, भगवंतांचा सेवक होणे ही आपली नॅचरल वैधानिक स्थिती आहे. ओरिजिनली आपण भगवंतांचे सेवक आहोत. त्याच्यापेक्षा वेगळं करायचा प्रयत्न करतोय म्हणून आपण दुःखी आहोत. कॉमन सेन्स आहे. एखादा संगीतकार असेल, त्याला म्हटलं संगीत तुझं बंद कर, उद्यापासून घर बांधायला ये, तो दुःखी होणार, कारण त्याला इंटरेस्टच नाही त्याच्यामध्ये. माश्याला पाण्यातलं काढलं, इथेच राहा म्हटलं, पंचपक्वान देतो तुला, तो दुःखी होणार. तसं आपण दुःखी आहोत कारण ओरिजिनली आपण भगवंतांचे सेवक आहोत, पण ते आपल्याला तिथून दूर आणलेलं आहे आपणच स्वतःने. पुन्हा तिथे गेलो तर आपण सुखीच होणार आहे. मासा म्हणेल की अरे वा, इथे भरपूर सुख सुविधा आहेत, पंचपक्वान आहे, मिळेल ते खायला मिळते, परंतु पाणी नाही, तो तडपडणार, कारण त्याची ती ओरिजिनल पोझिशनच नाही आहे. आपली ओरिजिनल पोझिशन आहे भगवंतांचा भक्त होणे, तिथेच सुखी आपण होणार आहे. त्यामुळे असे जे श्लोक आहेत, मी या एकाच वाक्यावरती तात्पर्याच्या का थांबलो, आणि खूप महत्वाचं आहे. प्रभुपाद सांगतात भगवद्गीतेचं अख्खं प्रयोजन या श्लोकात सांगितलेलं आहे. बस तुम्हाला हा श्लोक समजला, पुढची भगवद्गीतेच्या क्लासला पण याची गरज नाही. आचरणात आणला तर आचरणात लाखो मधला एखादाच आणतो, म्हणून पुढची भगवद्गीता सांगितली भगवंतांनी. आता तुम्ही म्हणाल मी पण लाखो मधला एक नाहीये, मला भगवद्गीता पूर्ण वाचली पाहिजे. वाच, तुमच्या स्पीडनी या, परंतु यावंच लागतं. मयी सर्वाणि कर्माणि, भगवंतांसाठीच सगळं काम करायचं. भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्याचे पालन करण्याकरिता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनाभवित झाले पाहिजे. लष्करी शिस्तीला अनुसरून थोडस अलंकारिक भाषा वापरली, पण म्हणजे काय की भगवंतांप्रती आपल्याला जे काम करायचं आहे ते मिलिटरीतली लोक कशी करतात की नाही, यस करायचंय म्हणजे करायचंय, कर्तव्याचं पालन करायचंय, तसं आपण भगवंतांसाठी काम केलं पाहिजे. नो सुट्टी किंवा नो एक्सक्यूज. आज इथे गेलो, आज तिथे गेलो, हे नाही ते नाही, एक्सक्यूज तुम्ही कित्येक जन्म देत आलाय. ऍक्च्युली अजून पण द्यायचे असतील तर तुमच्या इतका मूर्ख कोणी नाही. अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील, तरीही श्रीकृष्णांवर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे. प्रभुपाद सांगतात तुमची लाभ, तुमचा स्वार्थ, तुमचा फायदा, तुमची इच्छा सगळं सोडून द्यायचंय, फक्त भगवंतांसाठी काम करायचंय. ऑब्व्हियसली ते कठीण आहे, ऍक्च्युली कठीण नाही आहे, परंतु भौतिकवादी माणसाला, आपल्यासारख्या माणसाला ते कठीण वाटणार. सुरुवातीला कठीण वाटणार, जेव्हा त्यातलं टेस्ट, रस यायला लागेल तेव्हा कठीण वाटणार. म्हणून प्रभुपाद म्हणतात
हे असा जो आदेश भगवंतांनी दिलाय, मयी सर्वाणी कर्माणी, सगळं माझ्यासाठी केलं पाहिजे तू. हा, अर्जुनच्या ठिकाणी आपण असतो तो व्हॉट, तुमचं तुम्ही करा, मला माझ्या डुकराचं शरीर मिळू दे, मला काही फरक पडत नाही. कठीण आहे अशा गोष्टी, असे आदेश प्रभुपाद म्हणतात. हे भगवंतांचे हे जे अशी वाक्य आहेत ते आपण आदेश म्हणून घेतली पाहिजेत. आपण आदेश म्हणून घेत नाही, आपण काय म्हणून घेतो, आपण उपदेश म्हणून घेतो, कारण आपण हुशार आहे. उपदेशचा अर्थ असतो तुम्ही मला सांगा, मी ठरवणार काय घ्यायचं की नाही ते. आदेशचा अर्थ असतो देर इज नो चॉईस, तुम्हाला केलंच पाहिजे. प्रभुपाद म्हणतात असे आदेश कठीण असू शकतात, तरीही श्रीकृष्णांवर पूर्णपणे अवलंबून राहून कर्तव्य पालन केलंच पाहिजे. कारण तुम्ही त्यांना भगवान म्हणता, परम आराध्य परम पूजनीय म्हणता, त्याच्यावरच विश्वास नाही आपला. म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो भक्तीचे 9 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे श्रद्धा, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, मग साधू संग, मग भजन क्रिया, मग अनर्थ निवृत्ती, निष्ठा, आसक्ती, रुची, भाव, प्रेम. परंतु बऱ्याच भक्तांना आपण विचारलं तुम्ही यातल्या कुठल्या स्टेजला आहे, भक्त विनम्रपणे सांगतात मी अनर्थ निवृत्तीच्या स्टेजला आहे, नाही भजन क्रियेच्या स्टेजला आहे, अजून अनर्थ निवृत्ती झालेली नाही. दॅट्स ट्रू, दॅट्स गुड, बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युली जर बघायला गेलं तर आपण पहिल्या पायरीवर पण पाय ठेवलेलं नाही. कारण भगवंतांच्या वाक्यांवरती, भगवंतांच्या बोलण्यावरती आपला विश्वासच नाही. त्यालाच म्हणतात श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय, भगवंत म्हणतात मयी सर्वाणी कर्माणी, माझ्यासाठी सगळं कर्म कर. ऑल राईट, मला पूर्ण विश्वास आहे भगवंतांच्या आदेशावरती, उद्यापासून मी करणार. याला म्हणायचं श्रद्धा. डॉक्टरांनी औषध दिलंय, घेऊ का नको, घेऊ का नको, का अजून एका डॉक्टरला विचारायला जाऊ, याला श्रद्धा म्हणतात, विश्वास म्हणतात का? मग आपण एवढं ठामपणे कसं काय सांगतो मी श्रद्धेच्या पुढच्या स्टेजच्या, भजन क्रियेच्या पुढच्या, साधू संघाच्या पुढच्या स्टेजच्या, भजन क्रियेच्या स्टेजला आहे. काही काही लोक म्हणतात मी त्याच्याही पुढच्या स्टेजला, माझी अनर्थ निवृत्ती झाली, भाव वगैरे प्रेम वगैरे समजायला लागले मला, आणि अजून हा कारखान्यातच कामाला जातो. मग कुठे मयी सर्वाणी कर्माणी, सगळं काम माझ्यासाठी कर, कुठे आहे की नाही? इंटरेस्टिंग. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आपण भक्तीच्या पहिल्या पायरीवर पण अजून आलेलं नाही. कारण आपल्याला पटलेलंच नाहीये, विश्वासच नाही, अजून श्रद्धाच नाही. हो की नाही? घाबरू नका. तुम्ही म्हणणार अरे प्रभूजी काही वेगळंच सांगायला लागलेत, मी तर समजत होतो मी भजन क्रियेच्या स्टेजला आहे, प्रभूजी काही वेगळंच सांगा. परंतु सत्य आहे, परंतु यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. भगवद्गीता आहेच तुमची श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी आणि श्रद्धा दृढ करण्यासाठी. भगवद्गीतेचा मुख्य उद्देश आहे श्रद्धा दृढ करणे. म्हणून याच्यात प्रश्नोत्तर आहेत. ज्याची श्रद्धा नसते तो प्रश्न विचारतो, मग हे असं कसं काय, मग हे असं कसं काय. भगवद्गीतेच्या एंडला आपला फर्म फेथ असला पाहिजे भगवान श्रीकृष्णांमध्ये. मग भागवतम हे त्यांच्यासाठीच आहे जे पहिल्या पायरीवर आहेत. तुम्हाला अजून भगवंतांचे हे आदेश पाळावं असं वाटत नाही ना, त्यांनी भागवतम वाचून काही उपयोग नाही. सिरियसली आहे ते सांगतो. त्यामुळे भगवद्गीता हा आपला पाया आहे, हे तुम्हाला समजलंच पाहिजे आणि आचरणात आणलंच पाहिजे. पण तुमचे संशय सगळे दूर करून घ्या. अर्जुनाला सांगितलंय तुझे काय असतील ते सगळे संशय, पाहिजे तेवढे प्रश्न विचार, सगळे संशय दूर करून घे. परंतु श्रद्धा, एकदा तू म्हटलास ना माझा तुमच्यावर विश्वास आहे, मी सांगेल ते ऐकलं पाहिजे, असं भगवंत म्हणत नाहीत. पण ऍक्च्युली अर्जुन त्या स्टेजला येतो, यस तुम्ही सांगाल ते मी करणार, ऐकणार. सर्वम एतद्रितद मन्ये यद माम वदसि केशवा, तुम्ही जे म्हणाल ते सगळं मी आहे तसं स्वीकार. याला म्हणतात श्रद्धा. अजून आपण पुढे खूप शिकणार आहोत, संशय दूर करणार आहोत. परंतु मधून मधून असे भगवंत झटके देतात, डायरेक्ट उपदेश देतात. प्रत्येक अध्यायामध्ये असे श्लोक आहेत, त्यातला हा एक श्लोक आहे, मयी सर्वाणी कर्माणी, सगळं माझ्यासाठी कर. दॅट्स इट. कुठलीही लाभ इच्छा ठेवू नको, कुठलीही ममत्वाची भावना ठेवू नको, माझं माझं म्हणू नको.
म्हणून प्रभुपाद इथे आपल्याला सांगतात की हे वाटेल कठोर तुम्हाला, तरीही श्रीकृष्णांवर पूर्णपणे विसंबून केलंच पाहिजे. कारण जीवाची तीच स्वरूप स्थिती आहे. म्हणजे मगाशी मी सांगतो आपली ओरिजिनल स्थिती तीच आहे, स्वरूप स्थिती. त्या स्वरूप स्थितीमध्ये आपण आलो तर आपण मुक्त होणार आणि आनंदी होणार. नसेल तर इथे दुःखमय, शोक भय चिंता याच्यामध्येच राहणार काय. कारण जीवाची तीच स्वरूप स्थिती आहे. भगवंतांच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही. भगवंतांच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे. आता ही वैधानिक स्थिती इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. मराठीमध्ये तुम्हाला कदाचित कळालं नसेल. इंग्लिशमध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात इट इज दी कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन. कॉन्स्टिट्यूशन कशाला म्हणतात? कॉन्स्टिट्यूशन मराठीमध्ये काय म्हणतात? संविधान. संविधान. भारताचं संविधान असतो की नाही, भारताच्या संविधानामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी अधिकार लिहून दिलेले असतात आणि ते कोणीही चेंज करू शकत नाही. भारताच्या संविधानानुसार मला हा अधिकार आहे, कोणी चेंज. तसं आत्म्याचा संविधानात्मक अधिकार आहे भगवंतांची सेवा करणे. भगवंतांनी जर ठरवलं कॉन्स्टिट्यूशन लिहायचं, संविधान लिहायचं, त्याच्यामध्ये पहिलं वाक्य असेल तुम्ही सगळे माझे सेवक आहात. ती आपली ओरिजिनल, म्हणून त्याला म्हटलं जातं वैधानिक स्थिती. आपली वैधानिक स्थिती जशी आपली वैधानिक स्थिती आहे मी भारतीय नागरिक आहे तसं. त्यामुळे भगवंतांचा सेवक आपण असल्यामुळे त्या स्वामीच्या, मालकाच्या, प्रभूच्या इच्छेशिवाय आपण सुखी होऊच शकत नाही. सध्या आपण त्याला टाळून स्वतंत्रपणे सुखी व्हायचा प्रयत्न करतोय आणि ते कुठे जात नाही. म्हणजे काही सुखी काही मार्ग काही मिळत नाही. बरेच जन्म प्रयत्न केलेत. हाच एकटाच जन्म नाही, बरेच जन्म प्रयत्न केलेत, तरी आपण हारलोय. हारून शेवटी या स्थितीला यायचंय आपल्याला. म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला. आदेश देण्यामागे भगवान श्रीकृष्णांचा अधिकार पण होता. कारण अर्जुनाने दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं मला आता तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करा आणि मला सांगा काय करायचं. परंतु भगवान श्रीकृष्ण परफेक्ट गुरु आहेत. ते असं म्हणत नाहीत मी सांगतो म्हणून कर, पहिलं समजावून घे का करायचंय तुला. आजकालचे गुरु सांगतात का तसं? असं समजावून सांगितलं पाहिजे भगवंतांसारखं. भगवंतांच्या सदिच्छे प्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याच वेळी स्वामित्वाचा दावा न करता आपल्या नियत कर्मांचे पालन केले पाहिजे. आपल्या बऱ्याच भक्तांना वाटतं की वर्णाश्रमाप्रमाणे काम करायची काही गरज नाही. प्रभुपादांनी कुठे सांगितलं नाही. ते युग या वाक्यात सांगितले भगवंतांच्या सद इच्छे प्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग करावा. काही ठेवायचंच नाही, सगळं भगवंतांना अर्पण करायचं आणि त्याच वेळी स्वामित्वाचा दावा न करता आपल्या नियत कर्मांचे पालन केले पाहिजे, कर्म केलं पाहिजे. आता त्याच वेळी कर्म पण करायचं आणि सर्वस्व भगवंतांना पण अर्पण करायचं. हे कसं शक्य आहे? हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कर्मच भगवंतांसाठी करतो आपण. दॅट मेक सेन्स? बरेच जण नाही पटत नाही. सगळं अर्पण करायचंय भगवंतांना, सर्वस्व जे काही आहे ते सगळं तुमचं. मी, माझं शरीर, माझं धन, माझी संपत्ती, माझं कुटुंब, मुलं, सगळं तुमच्या सेवेसाठी. आणि त्याच वेळी वर्णाश्रमाचं काम पण केलं पाहिजे म्हणतात. हे कसं काय शक्य आहे? हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा वर्णाश्रमातलं काम देखील आपण भगवंतांसाठीच करतो. आणि हेच परफेक्ट भक्ती असते. का? कारण वर्णाश्रमाचा अर्थच आहे तुमच्या गुणाप्रमाणे काम करणे. भगवंतांची सेवा करायची आहे. मग भगवंतांची सेवा कशी? परफेक्ट, एक नंबर झालं पाहिजे. मग एक नंबर सेवा कधी होणार? जेव्हा मी माझ्या गुणाप्रमाणे करणार तेव्हाच.
मला स्वयंपाक येत नसेल तरी पण मी भगवंतांसाठी भोगच बनवणार म्हणून बसल्यावरती 1 नंबर सेवा होणार का? नाही, दुय्यम नंबरची सेवा होणार. जे तुम्हाला येतंय तेच भगवंतांसाठी परफेक्टली केलं पाहिजे. हा त्यातला संबंध आहे. बऱ्याच जणांना हे लवकर पटत नाही, कारण आपल्या डोक्यात आहे आणि काही प्रमाणामध्ये आपल्या डोक्यामध्ये शिरवलंय की आहे ते उग्र पापमय कर्म करत राहायचं आणि फक्त जप करायचा, तुम्ही झाला भक्त. नो, मला वाईट वाटलं तर वाटू दे, परंतु हे असं कधी होत नाही. मग प्रभूजी जप करायचं नाही का? नाही, जपच करायचा आहे, परंतु तो जप कसा करायचा आहे? पूर्णपणे भगवंतांना समर्पित होऊन. जे काम आहे ते पण भगवंतांसाठी. त्यामुळे जप कसा 24 तास होतो मग, कारण दुसरं काही करणारच नाहीये. मी सगळं करायचं ते भगवंतांसाठीच करायचंय. मयी सर्वाणि कर्माणि. जप काय? जपच आहे, जपच कंटिन्यू जपच आहे. हे डोक्यातून काढून टाका की काम करायचं नाही, किंवा पहिलं महत्वाचं म्हणजे हे डोक्यातून काढून टाका की हे इंडस्ट्री, हे बँकिंग प्रभुपाद म्हणतात, सिटी मधली जॉब्स, हे सगळं करत करत आपण भक्ती करू शकतो. नाही करू शकत, नाही करू शकत. नियत कर्म केलंच पाहिजे. नियतचा अर्थ असतो नेम, शास्त्रामध्ये नेमून दिलेला. आणि ते पण कसं करायला सांगितलं या श्लोकामध्ये भगवंतांनी? सर्वस्व अर्पण करून. अर्जुनाला भगवंतांच्या आदेशाबद्दल विचार करावायचा नव्हता, तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करावायचे होते. अर्जुन तुमच्या आमच्यासारखा शिष्य नव्हता. गुरुनी सांगितल्यावर पण बघूया विचार करतो म्हणणार. अर्जुनाने दुसऱ्याच अध्यायामध्ये सांगितलंय, शादिमाम त्वाम प्रपन्नम, मला शिष्य म्हणून स्वीकार करा, कारण मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेलो आहे. शिष्यस्ते हम शादिमाम त्वाम प्रपन्नम माम त्वाम प्रपन्नम. त्यामुळे तो करणार होता, आदेश दिला की करणार होता. तरी पण भगवंत समजावून सांगतायत, भगवंत हे त्याचे आत्म्यांचे आत्मा आहेत. भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत, म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, किंवा दुसऱ्या शब्दात जो पूर्णपणे कृष्ण भावना भवित असतो, त्याला अध्यात्म चेतसा म्हटलं जाते. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की प्रभूजी तुम्ही खूप कठोर बोलता, खूप स्ट्रिक्ट बोलता. प्रभुपादांनी बोललेलं नाही तरी पण तुम्ही बोलता. प्रभुपाद देखील खूप स्ट्रिक्ट बोलतात, कठोर बोलतात. हा 3रा अध्याय आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये प्रभुपाद सांगतात. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका, मोठं आहे वाक्य. मी आणखीन एकदा वाचतो. भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत, म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, तो कृष्ण भावना भवित असतो. त्याला अध्यात्म चेतसा म्हटलं. आपण बघा, प्रत्येक वेळी विचार करतो, माझं मरग प्रभूजी, परंतु प्रभूजी, आणि या नादामध्ये आपण अजून काहीच सोडलेलं नाहीये. आठवड्यातून 1 दिवस कुठेतरी छोटी मोठी सेवा करतो, आपल्याला वाटतं खूप भक्ती केली. भक्ती कशी क्षणाला असली पाहिजे. दिवसातून 3 वेळा भक्ती असली पाहिजे, ती पण वाढली पाहिजे. जेव्हा हे आकर्षण निर्माण होतंय ना, प्रभूजी एक आठवड्यातून एकदाच का, आठवड्यातून 2दा सत्संग करूया, 5दा करूया, 7दा करूया, दिवसातून 3दा करूया, तेव्हा म्हणायचं आपण खऱ्या अर्थाने भक्तीचा अर्थ आपल्याला समजला आणि आपल्याला प्रगती करायची इच्छा आहे. इथे तर सांगितलंय की स्वतःचा विचारच करायचा नाही, सगळं काही भगवंतांसाठी करायचं. निरीशिही म्हणजे कर्मफलाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय. आता पुढचे जे सांगितलेलं आहे, निरीशीर निर्ममो भूत्वा, म्हणजे फळाची अपेक्षा न करता, लाभ इच्छा न करता, ममत्वाची भावना न ठेवता, म्हणजे मी केलंय किंवा माझा आहे ही भावना न ठेवता काम केलं पाहिजे. तेच आता ऑलरेडी समजावून सांगितलं. सर्वस्व अर्पण करायचं म्हणजे अजून काय असतं. परंतु ही
कविता रूपामध्ये लिहिताना असं बऱ्याचदा रिपिटेटिव्हली शब्द वापरून सुंदर वाक्यामध्ये लिहिलेलं असतं, म्हणून हे श्लोकामध्ये रिपीटेडली तेच सांगितलंय. मयी सर्वाणी कर्माणी म्हणजेच निर्मम, निरहंकार. त्याच्यात काही वेगळं नाहीये. हा एक उद्देश असतो, पद्य स्वरूपामध्ये सुंदर लिहिता यावं म्हणून. दुसरा उद्देश हा असतो की लेखकाला माहिती आहे की ज्याला आपण सांगतोय तो एक नंबरचा मंद आहे, त्याला सिंपल शब्दात सगळं भगवंतांसाठी कर म्हणून सांगितल्यावर त्याला समजणार नाही, त्याला पुन्हा सांगितलं पाहिजे. म्हणजेच कुठल्याही फळाची इच्छा, लाभ, फायदा याचा विचार न करता भगवंतांसाठी कर. दोन्हीचा अर्थ एकच आहे, पण तरी समजावून सांगावं लागतं. खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो, पण तो एका पैशावरही आपला दावा करीत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंतांच्या मालकीची आहे. माझ्यासाठी थोडंसं साठवून ठेवतो, उरलेलं भगवंतांसाठी वापरतो. बरेचदा काही एक प्रभूजी बरेच दिवस मी प्रभुपादांचं ऐकून शेतीमय प्रोजेक्टमध्ये येतो वगैरे वगैरे वगैरे, बरेच वर्ष चाललेलं. नंतर एकदमच काय त्यांच्या डोक्यात ती पिडली, परवा मी वाचलं प्रभुपाद सांगतात जे काही काम करायचं ते करा, फक्त 50% दान करा, मग तुम्ही कुठे पण राहू शकता. हे कोणासाठी असतं? ज्याची आसक्ती अजून सुटत नाहीये, त्याच्यासाठी हे आदेश असतात. 10% दान करा, 50% दान करा. आणि कोण करतो 10% तरी? जे याला कारण म्हणून समजून जे राहिलेत ना शहरामध्ये, ते ऍक्च्युली 10% 50% कुणी दान करत नाही, एखाद दुसरं करत असत. परंतु हे कारण सांगून शहरात मात्र राहायचंय त्यांना, आपली इंद्रिय तृप्ती पूर्ण करून घ्यायची. इथे प्रभुपाद काय सांगतात? मालकाने जसं तुम्हाला 2 लाख रुपये तिजोरीत ठेवायला सांगितले, तुमचं काम आहे 2 लाख रुपये तिजोरीत ठेवणे, त्याच्यावर तुमचा अधिकारच नाहीये. तसं हे अख्खं ब्रह्मांड, हे शर्ट, चष्मा, हे शरीर, सगळं 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 भगवंतांच्या मालकीचं आहे. तुम्ही तुमच्यासाठी तुम्हाला वापरायची परवानगीच नाहीये. म्हणून ईशोपनिषद मध्ये पहिल्याच श्लोकामध्ये तुम्हाला चोर म्हटलेलं आहे. दुसऱ्याच्या मालकीचं तुम्ही घेताय तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी, त्याला चोरच म्हणतात. ईशावास्यम इदम सर्वम, हे सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे. जो कोणी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी त्यातलं घेतो तो चोर होतो. हाच मयी या शब्दाचा खरा अर्थ आहे. ऍक्च्युली इथं सांगितले मयी सर्वाणी कर्माणी, माझ्यासाठी सगळं कर्म कर. प्रभुपाद व्यवस्थितपणे समजावून सांगतात. ऍक्च्युली मयीचा अर्थ तुम्हाला जर कळायचा असेल तर तुम्ही या स्टेजला आलं पाहिजे की माझ्या मालकीचं काही नाहीच आहे, म्हणजे मयीचा अर्थ एक्झॅक्टली समजतो. सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे. मग काही मूर्ख लोक सगळ्याचा त्याग करतात आणि हिमालयात जाऊन ओम करत बसतात, ते पण चुकीचं आहे. कारण ज्याच्या मालकीचं आहे त्याला परत पण केलं पाहिजे ना, त्याच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे, त्याला परत केलं पाहिजे, तर तुम्हाला मूर्ख म्हटलं जाईल. प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण देऊन सांगतात, रस्त्यावरती जर 500ची नोट मिळाली तुम्हाला, तर तुम्ही माझं नाही म्हणून घरी जाणं हा प्रामाणिकपणा आहे, ठीक आहे, ओके. इकडे तिकडे बघून खिशात घालणे ही चोरी आहे. परंतु खरी बुद्धिमत्ता कशात असते? ते उचलून घेणे आणि त्याचा शोध घेऊन त्याच्या मालकाला परत देणे. हो नाही? तसंच हे सगळं भगवंतांचं आहे, हे सगळं भगवंतांना परत केलं पाहिजे आपण. ऍक्च्युली भगवंतांना गरज नाहीये, परंतु तुम्ही करता की नाही एवढं बघायचं आहे भगवंतांना. तुमच्या मनातली भावना बघायची, त्यांना काही गरज नाही. षड ऐश्वर्याने पूर्ण आहेत भगवंत. तुम्ही अख्खं ब्रह्मांड दिलं तरी भगवंत म्हणतील माझ्याकडे अनगिनित ब्रह्मांड आहेत, तुझ्या एका ब्रह्मांडाला घेऊन मी काय करू? नाही, आपण मात्र आज मी एवढे दान दिले भगवंतांना. भगवंतांना तुमच्या मनातली भावना बघायची आहे, हे लक्षात ठेवा. सगळं काही बरं का, सगळं काही. अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करीत नाही. ऑब्विसली मी त्याचा स्वामी आहे किंवा मी केलंय म्हणायचा प्रश्नच येत नाही.
भगवंतांच्या मालकीचा आहे, मी पण भगवंतांच्या मालकीचा आहे. त्यामुळे मी जे करणार ते पण भगवंतच करून घेणार आहेत, मी थोडीच करणार आहे. इथे मी राहतच नाही, मीला ठेवायचंच नाही. मी राहिला नाही म्हणजे समजायचं आपण खऱ्या अर्थाने भक्त झालो. या भावनेला निर्मम अर्थात माझे काहीच नाही असे म्हटले जाते. शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशांचे पालन करण्यास जर कोणी नाखुश असेल तर त्याने त्या नाखुशीचा त्याग केला पाहिजे. अर्जुन हे परफेक्ट एक्झाम्पल आहे त्यासाठी. शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशाचे पालन करण्यास जर कोणी नाखुश असेल तर त्यांनी ही नाखुशी सोडून दिली पाहिजे. कारण शारीरिक संबंध जे आपले आहेत, आपले नातेवाईक जे आहेत, हे शरीर बदलल्यानंतर ते तुमचे नातेवाईक राहणारच नाहीत. तर त्यांच्यासाठी तुम्ही हा चान्स सोडणार आहे का? जन्म मृत्यूतल्या चक्रातून बाहेर पडायचा, पूर्ण सुखी व्हायचा, पूर्ण आनंदी व्हायचा. याचा अर्थ असा पण नाही की आई वडिलांना सोडून द्या किंवा मुलांना सोडून द्या. शास्त्रामध्ये सिस्टमॅटिकली सांगितलंय एका ठराविक वयापर्यंत तुम्ही सांभाळा, त्याच्यानंतर सोडून द्या. दिलंच पाहिजे. आणि ही अटॅचमेंट नाही तर मग तुम्हाला परत पुन्हा जन्म घ्यायला लावते. अटॅचमेंट सोडणे, आसक्ती सोडणे हा या सगळ्या बंधनाचा आणि नियमांचा मुख्य उद्देश आहे. कारण जो आसक्त असतो त्या आसक्तीसाठी त्याला पुन्हा पुन्हा शरीर बदलावं लागतं. मग ती कितीही सूक्ष्म आसक्ती असू द्या, अगदी सूक्ष्म जरी असली तरी. असं नाहीये. प्रभूजी 0.1% आसक्ती होती फक्त. 99.9% मी शुद्ध झालोय. नो, नॉट अलाउड. ते जे परमधाम आहे ना ते इतकं शुद्ध आहे की तिथे 0.1 काय 0.00001% अशुद्धता देखील अलाउड नाही. त्यामुळे आपण शुद्ध झालंच पाहिजे. अर्जुनाला सांगितलं जात आहे विचारच करायचं नाही तुला, समोर आजोबा आहेत का गुरु आहेत, सगळ्यांना मारायचं आहे. माझा आदेश आहे. त्याने अशा नाखुशीचा त्याग केलाच पाहिजे. या प्रकारे तो विगत ज्वरा अर्थात आळशी वृत्तीरहित किंवा सुस्तीरहित बनतो. बऱ्याचदा आपला जो आळस असतो ना तो अशा गोष्टीतून निर्माण झालेला असतो. या दुसऱ्याला त्रास का देऊ मी, त्यापेक्षा न केलेलं बरं. माझ्याच घरचे आहेत, कशाला विनाकारण त्यांना त्रास द्यायचा, त्यापेक्षा न केलेलं बरं. व हा अशा प्रकारचा आळस तर अजून डेंजरस असतो. कारण मग तुम्ही भीष्म, द्रोणाचार्य यांच्या पार्टीमध्ये जाता. त्यांनी पण म्हटलं मी नाही करणार, मी दुर्योधनची चाकरी केलेली आहे, मी दुर्योधनचा पगार घेतला, त्यामुळे मी काय दुर्योधनच्या विरुद्ध जाणार नाही. त्यामुळेच मग त्यांना मारण्यात आलं. हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी की अधर्माचा साथ जर तुम्ही दिला, मग ते कुणीही असो, तुमच्या मुलांनी अधर्म केला असेल, तुमच्या आई वडिलांनी अधर्म केला असेल, तुम्ही त्यांचा साथ देत असाल तर तुम्ही पण अधर्मीच होता. ऑलरेडी आपण अधर्मी आहोतच ऍक्च्युली. पण आता आपण शुद्ध व्हायला लागले भगवंतांच्या कृपेने, श्रील प्रभुपादांच्या कृपेने. त्यामुळे आपल्यावरती जे अवलंबून आहेत त्यांना देखील आपण शुद्ध करायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि तो पण लिमिटेड प्रयत्न केला पाहिजे बरं का. हेच वर्णाश्रमामधला जो आश्रम भाग आहे ना त्याच्यासाठी. मुलांना वाढवा, त्यांच्या चरितार्थासाठी त्यांचे नियत कर्तव्यामध्ये त्यांना ट्रेनिंग द्या आणि घर सोडून द्या. 50व्या वर्षी आसक्ती सुटली पाहिजे. आपण म्हणतो की असं कसं काय सोडायचं, त्याची पण रिक्वायरमेंट फुलफिल झाल्यानंतर खूप सुंदर आहे. कपिल देव जेव्हा घर सोडून जातात ना, सॉरी कपिल देव नाही, कपिल देवांचे वडील कर्दम मुनी जेव्हा घर सोडून जातात ना, तेव्हा हे भागवतामध्ये खूप छान समजावून दिलेलं आहे की ते का सोडून गेले, कधी सोडून गेले,
कुठल्या परिस्थितीत सोडून गेले, पण सोडून मात्र जायला पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभवित होऊन केले जाऊ शकते. प्रत्येकाला कर्म तर करायचं आहे, त्याच्या विशिष्ट गुणानुसार आणि स्थितीनुसार. त्यालाच वर्णाश्रम म्हणतात. वर्णाश्रमाप्रमाणे कर्म करायचं आहे. कुठलं पण कर्म करायचं नाही. बघा, परत एकदा वाक्य वाचतो मी. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते, करावं लागतं. आणि अशा कर्मांचे आचरण जर वर सांगितल्याप्रमाणे केलं म्हणजे काय, मयि सर्वाणि कर्माणि, माझ्यासाठी कर. त्यालाच म्हणतात परफेक्ट. परफेक्ट, परिपूर्णता. यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. शेवटच्या वाक्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलं तुम्हाला काय मिळणार आहे, मोक्ष मिळणार आहे. ऑफकोर्स मोक्षाची अपेक्षा ठेवून करत नाही भक्त, परंतु मिळू शकतं. पुढच्या श्लोकात भगवंत तेच सांगतात. आपण थोडंसं उशिरा सुरू केलं त्यामुळे पुढचा श्लोक वाचूया का? ना राहू दे, आज खूप डोस झालाय नाहीतरी. पुढच्या श्लोकामध्ये हेच सांगितलं जे शेवटच्या वाक्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलं ना. मग त्या असं जर आपण वागलो तर आपण मोक्ष मार्गाकडे अग्रेसर होतो. आणि भगवंत स्वतः सांगतात असं जर तुम्ही मागला तर मी तुम्हाला बंधनातून मुक्त करतो, मोक्ष मार्गाकडे घेऊन जातो. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतात असं जर तुम्ही केलं नाही तर तुमच्याशी मी असं वागतो किंवा तुमचे हे हाल होतात. दोन्ही सांगितलंय. एनिवे, इथेच थांबूया आपण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. मला विचारायचं होतं की हे आपण रीडिंग आपलं होत नाहीये, म्हणजे त्यासाठी थोडं गायडन्स करा. काय होत नाहीये? वाचन ग्रंथ वाचन, भगवद्गीता, भागवत, हे वाचन होत नाहीये. का करायचंय वाचन तुम्हाला? हेच आपलं भगवंताची सेवा कशी करावी. जसं आजच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की सगळंच भगवंतांसाठी करायचंय आणि काय, होय ना. कलियुगामध्ये जेव्हा टीव्ही आला तेव्हा 70-80-90% लोकांचं वाचनाचा छंद गेला. आजकाल लोकांना वाचायला आवडत नाही. त्यानंतर जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा तर जे उरलेले त्यांचा पण वाचण्याचा इंटरेस्ट गेला. कोणालाही वाचनामध्ये इंटरेस्ट नाही. आपण जे रोज वाचतो आणि श्रवण करतो याला वाचनच म्हटलं पाहिजे. प्रभुपादांचा आदेश आहे की रोजचे 3 तास तुम्ही एक तर वाचन केलं पाहिजे किंवा श्रवण केलं पाहिजे. त्यामुळे बेस्ट उपाय आहे सकाळच्या भागवतमच्या क्लासला अटेंड करणे, संध्याकाळचे भगवद्गीता क्लास अटेंड करणे. तुमचे 2 तास वाचन श्रवण आपोआप होतं. तुम्ही आमच्याच भागवतम भगवद्गीतेला यायला पाहिजे असं नाही, परंतु हे श्रवण हा मार्ग सोयीस्कर आहे. शास्त्रामध्ये देखील पुन्हा पुन्हा रिपीटेडली सांगितलेला आहे श्रवण मार्ग हा सोयीस्कर असतो, इझी असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रवणाचा मार्ग हा समजावून घ्यायला सोपा असतो. वाचनाने तुम्हाला समजणार नाही. बरेच लोक ऍक्च्युली रिपीटेडली वाचून देखील आपल्याला भगवद्गीता समजत नाही, भागवतम देखील समजत नाही.
हे श्रवणच करावं लागतं. एखाद्या अधिकृत व्यक्तीकडून श्रवण करावं लागतं. कारण कसं असतं, जसं की प्रभुपादांच्या तात्पर्यामध्येच तुम्ही बघितलं असाल की कधी कठोपनिषदातला संदर्भ दिलाय, कधी 18व्या अध्यायातला संदर्भ दिलाय, कधी भागवतम मधला संदर्भ दिलाय. हे सगळे संदर्भ द्यायची गरज काय आहे? कारण आपण अजून सांशक आहोत. आपण आपल्या मनामध्ये अजूनही संशय आहे की पूर्णपणे भगवंतांना शरण जायचं की नाही. जेव्हा आपण स्वतःहून वाचन करतो तेव्हा फक्त आपला संशय सत्य कसा होईल, खरा कसा होईल या उद्देशाने, न कळत का होईना या उद्देशाने आपण वाचन करत असतो. त्यामुळे विशेष करून भगवद्गीता, श्रीमद भागवतम हे समजावून घेतलेलं बेस्ट. हा, आता भगवद्गीता भागवतम सोडून दुसरे जे ग्रंथ आहेत ते तुम्ही वाचू शकता. का? कारण तेव्हा तुमची श्रद्धा स्ट्रॉंग झालेली असते. प्रभुपादांचे मुकुंदमाला स्तोत्र घेतला, वाचायला लागला, तुम्हाला सगळं समजायला लागतं. का? कारण भगवद्गीतेतून तुम्हाला पूर्णपणे जाणीव झालेली आहे की मला भगवंतांना शरण जायचंय. त्यामुळे राजा कुलशेखर आलवार जे काही म्हणतात ते सगळं पटायला लागतं. तुम्हाला कोण समजावून सांगायची गरज लागत. परंतु तरीही कोणाला वाचन करायचं असेल, असं नाहीये नंतर तुम्ही समजाल की प्रभूजी लेक्चरला यावं म्हणून फक्त हेच करा म्हणून सांगतात. नो, सगळ्यांनी वाचन केलं पाहिजे. शिल प्रभुपादांची लीलामृताचे वाचन करा. सोपं आहे समजायला, इंटरेस्टिंग आहे आणि प्रोत्साहन देणार आहे. भागवतम, भगवद्गीता नो. माझा स्वतःचा देखील अनुभव आहे. मी समजावून घेण्यापूर्वी 2-3 वेळा पूर्ण वाचलेला, अर्धवट पण समजलं नव्हतं. बाकीची वाचा. एक अध्यात्म आणि 21वे शतक छोटं पुस्तक आहे. इतर ग्रहांवरचा सुगम प्रवास, सनातन धर्म, प्रभुपादांनी छोटी छोटी मस्त पुस्तकं लिहिली आहेत, ती सगळी खातात. चैतन्य चरितामृत वाचा कधी, परंतु पूर्ण श्रद्धावान झाल्यानंतर. सगळं पटायला लागतं आपल्याला. ऍक्च्युली भागवतम पण मी जसं मगाशी म्हणालो की भगवद्गीतेवरती वाचून पूर्ण श्रद्धावान झाल्याशिवाय भागवतम तुम्ही ऍक्च्युली समजतच नाही तुम्हाला. कारण भागवतम मध्ये सगळ्या प्रकारच्या धर्मांना लात घालून बाहेर काढलेलं आहे. फक्त भगवंतांसाठी प्रेम आणि भगवंतांसाठी काम. त्यामुळे या प्रॅक्टिकली काही टिप्स आहेत का वाचन कसं करायचं? माझ्या एका गुरुबंधूंनी खूप छान मला टिप्स दिलेली, ती तुम्हाला मी सांगतो. आणि मला पण तेच वाटते की त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण अशा ठिकाणी जाऊन राहिलं पाहिजे जिथे मोबाईलचं सिग्नल येत नाही. मग तुम्ही कुठला पर्यायच राहत नाही तुमच्याकडे, त्यामुळे तुम्ही पुस्तक हातात घेताच वाचन करताच. आता आपण सध्या इतक्या प्रलोभनांनी वेढलेलो आहोत शहरी जीवनामध्ये. पुन्हा शहरी जीवनाकडे येतो आपण. युजलेस आहे शहरी जीवन. आणि बघा, हे 5G नंतर 6G येणार, स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट येणार, पहिल्यांदा शहरातच येणार. का? कारण तिथली लोकच वेडी असतात या गोष्टींच्या मागे. आता तुमच्यामध्ये जर सेल्फ डिसिप्लिन असेल, मोबाईल डेटा, मोबाईल पूर्णपणे बंद करून ठेवून 2 तास कंटिन्युअसली मी वाचन करणार, तर तुम्ही करू शकता. पण हे सेल्फ डिसिप्लिन लाखो लोकांमधल्या एखाद्यामध्ये असतं कलियुगामध्ये. म्हणूनच प्रभुपाद सांगतात, दूर जंगलात शेतीवर आधारित जीवन जगा, तुमची भक्ती सुलभ होते. जप करताना दुसरा मनात विचार येत नाही, वाचन करताना दुसरं काही डिस्टर्बन्स नाही. म्हणूनच अशा ठिकाणाला म्हटलेलं आहे कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट फॉर भक्ती. भक्तीसाठी पोषक वातावरण. त्या वातावरणात आपली जायची तयारी नसेल तर मग शहरात राहून दृढ हृदय केलं पाहिजे, दृढ मन केलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रश्न विचारला की का तुम्हाला काय वाचायचं आहे, का वाचायचं आहे? कारण तुम्ही ऑलरेडी दुसऱ्यांदा भगवद्गीतेच्या लेक्चरला क्लासला आहात.
भगवद्गीता आपण ऑलरेडी एकदा वाचलेली आहे. वाचावंसं अजून वाटत असेल तर भगवंतांची लीलाच वाचली पाहिजे, कारण श्रद्धा दृढ करण्यासाठी वाचण्यासारखं अजून काही नाहीये. भागवतम जिथे फक्त भगवंतांच्या लीलांचं वर्णन आहे, सुंदर, मनाला शांत करणार, मनाला काय म्हणतात ते, रुची, रस देणारा. नसेल तर वाचायचं, अजून वाचायची गरज वाटत असेल तर तुम्हाला भगवंतांना शरण जायचं नाहीये. प्रभुपाद म्हणतात की तुम्हाला भागवतम, भागवत गीता वगैरे वाचून झाल्यानंतर कळालंय की भगवंतांना पूर्णपणे शरण जायचंय, जसं आजच्या श्लोकामध्ये वाचलो आपण. पण ती तुमची तयारी होत नसेल, अजून तुम्हाला हे वाचावं, ते वाचावं, इथलं वाचावं, तिथलं वाचावं वाटत असेल, तर ती वाचन देखील इंद्रिय तृप्ती आहे. हे पण लक्षात ठेवा. तुमचा काय उद्देश होता मला माहिती नाही, परंतु प्रॅक्टिकली जर तुम्ही मला विचारला तर ही सगळी प्रलोभनं दूर केली पाहिजेत. शांत ठिकाणी जाऊन बसलं पाहिजे. एकतर या प्रलोभनांना वैतागून बंद करून ठेवलं पाहिजे. असं काही नाहीये की शहरात आहे म्हणून मोबाईल वापरलाच पाहिजे. बंद करून ठेवू शकता तुम्ही, मनाच्या दृढ निश्चयतेवरती अवलंबून आहे. पण माया खूप स्ट्रॉंग आहे, ती तुम्हाला म्हणते हा तुझा दृढ निश्चय आहे, परंतु तुला बँकेच्या ओटीपी साठी तरी ठेवायला लागेल ना. मग आपण लगेच येस, कारण मिळालं आपल्याला, मोबाईल पाहिजे प्रभूजी, बँकेच्या ओटीपी साठी तरी पाहिजे. ओटीपी बघत बघत मग टिंग येते, व्हॉट्सअपवरती कोणीतरी काहीतरी पाठवलं. हे तुमची परीक्षा आहे. या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं असेल तर हे सगळं सोडून स्ट्रॉंग दृढ निश्चयाने भगवंतांच्या वाचन, श्रवण, जप, लीला, कर्म, सेवा याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि हे येत नाही म्हणूनच प्रभुपाद मूर्ख नव्हते. हे आपल्या सगळ्या भक्तांना वाटते प्रभुपाद एक नंबरचे मूर्ख होते. काय वेळ सांगितलंय शेतात जाऊन राहावा आणि हे काय का, कारण तिथे आपण वाचन करू शकतो, तिथे आपण जप चांगला करू शकतो. इलेक्ट्रिसिटी लोखंडातनं पण जाते, अल्युमिनियम पण जाते, तांब्यातनं पण जाते. तांब्याचीच वायर का वापरतो आपण? कारण त्यातून चांगली जाते. मग कुठं जप आपला चांगला होतो, कुठं आपलं वाचन चांगलं होईल, श्रवण होईल, त्याच्या वातावरणात जाऊन राहिलं पाहिजे ना आपण, हो की नाही? हरे कृष्ण. आणखीन कोणाला प्रश्न आहे? काही प्रश्न आहे? काही सांगायचं आहे? वेल, याच्यातच आणखीन एक मुद्दा असतो, तो म्हणजे आज आपल्याला वाचन, श्रवण, जप, भगवंतांची सेवा वगैरे करावं असं वाटत नाही, भगवंतांचं स्मरण करावं असं वाटत नाही, कारण आपलं अन्न देखील खूप अशुद्ध आहे. अन्न शुद्ध झालं तर डोक्यातले पेशी तयार होतात, डोकं तल्लख होतं, दृढ निश्चयी आपण बनू शकतो. आज आपलं अन्न खूप अशुद्ध आहे, भयानक प्रमाणामध्ये अशुद्ध. डाएट गडबड आहे. अन्न शुद्ध असलं तरी डाएट मध्ये गडबड आहे. ते पण फिक्स करण्यासाठी शेतावरच जाऊन राहायला पाहिजे किंवा शेतकरी मित्र असला पाहिजे. वेदांमध्ये सांगितलेलं आहे, आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती. स्मृती तेव्हाच तल्लख होणार जेव्हा आहार शुद्ध होणार. आणि आपण खूप भाग्यवान आहोत, प्रभुपादांसारखे आपल्याला गुरु मिळाले. कुठल्या आचार्य गुरु हे सांगत नाहीत करायला, अशा वातावरणात जाऊन राहा, शुद्ध अन्न घ्या, हळूहळू तुमची भक्तीमध्ये प्रगती होईल. पण हे आदेश उपदेश घेतले तर, मानले तर, हो की नाही? सो दृढ निश्चयाने भगवद्गीतेतले आदेश पाळायचा पहिल्यांदा दृढ निश्चय करा, मग बघूया वाचनाचं. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद.
वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। भगवद गीता जशी आहे तशी की जय। हरे कृष्ण। धन्यवाद।